जय शिवराय मंडळी. आज आम्ही आलोय उरळगाव आरणगाव रोडला हॉटेल मातोश्री फार्म आणि मच्छी हाऊसला. आणि इकडं माझं ऍडव्हर्टाईजचं शूट आहे. आणि यांच्या इथं स्पेशल असं आहे का जिवंत यांच्याकडं भीमा नदीचे खेकडा आणि मासे आहेत. आणि हे बघा आमच्या घरातलं गचाळ माणूस हो का, मला ते खेकडा बघून बी टेन्शन आले हिने त्यांच्याकडून. त्रासलंय देते बर का. लय भाव जायचं हे जमावते ना, काय म्हणतो त्याला, रोग. काय नाही काय नाही, हे चुकीचं आहे. असा रोग असं नाही ना, नंदेचा असतो. नाही ऐक हे ऐक, आपल्या घरात आपल्या दोघींचं चांगलं जुळतं. आपल्यावर रुबाब करणारी एकच माणूस आहे अमृत झांबरे स्वतः. या खेकड्यासारखा असा दगड घ्यायचा, असा नाव दगड. ठेवू नको बर का त्याला, मी तुला सांगतो. हा हा, मोठा तुझा तुझ्या भावावरती जीव. काय बघायचं तुझा भाऊ कसा आणि तू कशी. नाही, आम्ही म्हणत होतो हा खेकडा तुला आज चारावा की काय. तिच्या हातात खेकडा आहे. मला मला खेकडा कोण तू आता मंडळी तुम्ही मला सांगा, एक भाऊ म्हणूनचा विचार करणार, एक बायको म्हणूनचा विचार करणार, बाय हा नवरा म्हणून म्हणजे मी येडा आहे. घरातला प्रत्येक कर्ता पुरुष ज्या वेळेला घरातल्या बायकांना टोचा मारतो ना, तो खेकड्यासारखा वडायला नाही मारे. कसं टोचा मारतो बघायचं त्यांची प्रगती झाली पाहिजे त्याच्यासाठी करत असतो. याच्यावर तुमचं काय मत आहे हे सांगा. हे हा. बावळट असतात, यांचे मेंदू गुडघ्यात असतात म्हणून पप्पाच्या पर्या म्हणतात. नाही नाही, माझा मेंदू तो घोट्यापर्यंत गेलाय. थोडा थोडा सरकून अंगठ्यातून बाहेर पडून जाणार आहे, माहिती तुला. कसे आता आपण कळलं काय? कळलं काय? सांभाळणार आहे का तू, याला हिला सांभाळणार आहे का मला? बरं, आता मस्त आपण इथं हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेणार आहे. मस्त वारं पण सुटलेले, पाऊस झाला पाहिजे बदा बदा. खेकडा खायचा तुम्हाला खरं पाऊस वाटतंय झाला का? वाटत नाही. आणि जिवंत खेकडे आहेत, ओरिजिनल आहे. सुके सोडून बघ बरं, चावतोय का तुला. नको नको नको.